भंडारा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते 547 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन झालं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मात्र आता या कार्यक्रमावरून महायुतीमध्ये नाराजी नाट्य रंगलंय। पोस्टर्सवर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो नव्हते, तसंच भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आमंत्रण नसल्याचा आरोप करण्यात आलाय। माजी खासदार सुनील मेंढे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे आणि यावरून भंडाऱ्यात महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। पण त्याचं रीतसर निमंत्रण कुठून तरी येणं अपेक्षित होतं आणि मला कळलं काल कुठूनतरी आमच्या नगर परिषदमधून आणि जिल्हा परिषदच्या कार्यालयातून आम्हाला एक पत्रिका मिळाली, परंतु कुठेही रीतसर असं निमंत्रण अधिकाऱ्याच्या माध्यमातून सुद्धा नाही, आमदारांच्या माध्यमातून सुद्धा नाही किंवा CM ऑफिसमधून सुद्धा आम्हाला साधा एक फोन पण नाही। निश्चितच CM साहेबांना आम्हाला त्यांनी फोन करणं अपेक्षित नाहीत, पण त्यांच्या कार्यालयातून एखादी फोन येणं, आमदारांच्या एखाद्या कार्यालयातून फोन येणं असं अपेक्षित होतं आणि तसं कुठलंच रीतसर आम्हाला निमंत्रण मिळालं नाही। तशी मला पत्रिका आली आहे, परंतु ज्यांनी कार्यक्रम घेतला इथल्या आमदार साहेबांनी त्यांनी आम्हाला कधी फोन केला नाही, काही नाही। मी सुद्धा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहो आणि माजी मंत्री राहिलेला आहो आणि मला एक जे आमदार जर फोन करत नसतील तर मी कशाला बाबा त्या स्टेजवर जाऊ, म्हणून मी त्या कार्यक्रमाला गेलो नाही। आम्ही महायुतीचा आमचा एक घटक पक्ष आहे, पण आम्ही कार्यकर्त्यांना विचारलं का तिथं त्यांच्या त्या कार्यक्रमास्थळी आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा किंवा आमचे नेते प्रफुल्लभाई यांचा कुठंच त्या ठिकाणी बॅनर फोटो वगैरे काही नाही आणि ते विषय जाऊ द्या, पण आम्हाला त्यांचा निरोप नव्हता, फोन नाही, काही नाही त्या कार्यक्रमाचा आणि त्यांच्या कार्यकर्त्याचा मेळावा असल्यामुळे शिवसेनेचा आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।